हाय हॅलो नमस्कार. माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आज आहे रविवार. आता 12 वाजलेला आहे आणि इकडे मी स्वयंपाक करायला लागलोय. आजचा स्वयंपाक काय आहे बघा. चिकन सार आहे आणि सुक्का पण झालेला आहे आता. आणि काल त्यांनी रंगपंचमी खेळलेले पोरं आणि आज त्यांचं पार्टी आहे रविवार. काल काय केलं नाही ना त्यांनी. आणि आज त्यांनी सगळ्यांनी 50-20 असं पैसे काढून चिकन आणून दिलं होतं माझ्याकडं. आणि मला रस्सा आणि सुक्का तेवढंच करून द्या आणि आपापल्या घरातलं भाकरी भात करून आम्ही जेवण करतो म्हणून सांगितलं होतं. आणि आम्ही सगळ्यांनी जेवून बसलेलं आहे इकडं आमच्या घरातले. आणि इकडं पोरासनी मी सगळं स्वयंपाक इथं आणून दिलं. आणि इथं ते ऋषी आहे त्यांच्या घरात, त्यांनी इकडं पोरं जेवायला बसलेलं आहेत. रंगपंचमीची पार्टी. पोरं सगळ्यांनी आपापले वाढून घेतलेलं आहेत आणि इकडं जेवायला बसलेलं आहेत. आता संध्याकाळचं 5 वाजलेलं आहे आता. आणि इकडं मी भांडी तीन घासायला लागलो. इकडं भांडी ठेवलेलं आहे आणि आज पाणी येणार. आणि दुपारी पोरं तिचं आज कालचं पार्टी आज केलं होतं त्यांनी. मग ते सगळं स्वयंपाक करून दिला त्यांना. पोरायला तिकडं जेवायला ते नेऊन दिलं त्यांना. आणि पोरं तिथं त्यांनी वाढून घेतलेत, खाल्लेत. आणि इकडं आणि दुपारी सगळे भाजीला गेलेत 3 वाजता. आणि इकडं भांडी घासायला लागलो आहे. आणि बाहेर वातावरण बघा, आज पाऊस येतो आहे. असं वातावरण मस्त गार सुटलेलं आहे. आणि तिकडं गडगडा लागल्यात, आवाज पण येतो आहे. आज पाऊस नक्की येणार वाटतं. चला मी इकडं भांडी तीन घासून घेतो आणि पाणी पण येणार आहे आज. आता 7 वाजलेलं आहे आणि इकडं भांडी तीन घासून सगळं आवरून इकडं आत आलेलं आहे स्वयंपाक करायला. इकडं बघा गॅसवर दूध ठेवलेलं आहे. आणि आज भेंडीची भाजी करणार आहे आणि गवारीची आमटी करायचं आहे. आणि गवारीची आमटी कसं करायचं ते आज शेअर करणार आहे. आणि पूर्ण व्हिडिओ बघा. चॅनलवर नवीन असा तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आम्ही एक ऑर्डर केलेलं ते पार्सल आलेलं आहे. ते काय आहे दाखवतो. चला उघडून दाखवतो. आणि ते पार्सल काय आहे दाखवतो तुम्हाला. हे बघा मोबाईल स्टँड आहे. आणि एवढंच छोटंसं आहे. आणि ते मला ते उघडायला आलं नव्हतं. आणि नंतर पोराने मला दाखवले असं असं उघडायचं असतं म्हणून. आणि व्हिडिओ करताना व्हिडिओ हालता येईल म्हणून 1-2 कमेंट आलेला. त्यामुळं मी काय केलं, हे ऑर्डर केलेलं होतं. आता 8 दिवस आलं मी ऑर्डर केलं होतं आणि काल आलेलं आहे. बघा मी इकडे मोबाईल ठेवायचा आहे. मोबाईल इथं घालायचा आहे. आणि असं पॅक पण करायचं आहे. बारकं पण होतं आहे. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं. खाली वाकायला. आणि आजचा व्हिडिओ ना हे स्टँडवर लावूनच आज करणार आहे. हे बघा. आणि हे स्टँड कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा. चला इकडे मी स्वयंपाक करून घेतो आता. इकडे गॅसवर कढई गरम करायला ठेवलं होतं आणि गरम झालेलं आहे ते. आणि इकडे गवारी स्वच्छ धुवून भाजून घेतो पहिला. आणि इकडे स्टँडवर मोबाईल लावलेला आहे आणि इकडे बाजूला ठेवलेला आहे. आणि कढईमध्ये चांगलं गवारी भाजून घेतो. आणि गवारीची आमटी करायचं आहे. आमटी म्हणजे जास्त करायचं नाही, थोडंच तिघांपुरतं होईल तेवढं करायचं. म्हणून आज मी कसं करायचं ते शेअर करणार आहे. गवारी पहिलं भाजून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये शेंगदाणा कूट, लसूण, टोमॅटो, हे बघा शेंगदाणा कूट, लसूण, टोमॅटो, कोथिंबीर आणि भाजून घेतलेलं गवारी. इकडं तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये लसूण टाकलं जरा. आणि जिरं, मोहरी, गरम मसाला असं काहीच टाकायचं नाही. इकडे लसूण आणि टोमॅटो चांगलं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये चटणी, आपण मीठ तेवढंच टाकायचं आहे ना. जिरं, मोहरी, गरम मसाला, आलं, लसूण असं काहीच टाकायचं नाही. आणि आपल्याला पाहिजे असलं तर शेंगदाणा कूट आणि डाळ पण टाकलं तर चालतं आहे. ह्यामध्ये मी मसूर डाळ पण टाकलेलं आहे.
हे बघा तेलामध्ये चांगलं लसूण आणि टोमॅटो आणि शेंगदाण्याचं कूट टाकले, भाजून घेतले आणि त्यामध्ये आपण भाजून घेतलेलं गवारी मसाल्यामध्ये टाकले आणि त्या रस्सा मी अर्धा तांबे पाणी पण टाकलेलं आहे त्यात. आणि इकडं चांगलं उकळी येऊ दे. वरनं जरा कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ. आणि इकडे मी मसूर डाळ जरासं 5 मिनटं भिजत ठेवलेलं. आणि इकडे डाळ पण आहे, डाळ पण टाकते बघा. हे बघा अर्धी वाटी डाळ टाकलेलं आहे. त्याला हे चांगलं उकळू दे. मग इकडं चांगलं उकळायला लागल्यात, आमटी तयार झालेलं आहे. आणि मी व्हिडिओ इथंच थांबवतो. प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. इकडं भाजी बघा आणि काय बनवलेलं आहे, भेंडीची सुक्की भाजी केलेलं आहे. आणि सकाळचं जेवण जरा थोडं आहे आणि संध्याकाळचा माझा उपवास असतो या रविवार, त्यामुळे मी नॉनव्हेज काय खात नाही. त्यामुळे आज भेंडीची भाजी आणि गवारीची आमटी पण केलेलं आहे. मस्त गवारीची आमटी झालेलं आहे तयार आता. चला स्वयंपाक सगळं आवडलेला आहे आणि उद्या भेटूया परत पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.